आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। वाशिमच्या पोहरादेवीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आणि जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली। राहुल गांधी यांना आत्ताच ओबीसींची आठवण का यायला लागली असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला। तसंच जातीनिहाय जनगणना करू नये असा निर्णय काँग्रेसनेच घेतल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं। राहुल गांधींना देखील आता ओबीसींची आठवण यायला लागली। आतापर्यंत नव्हती, चांगली गोष्ट आहे, त्यांना आठवण यायला लागली आणि आता त्यांनी मोहब्बत की दुकान उघडली आहे। मोहब्बत की दुकान। आता मला तर एक समजत नाही, प्रेम दुकानात कधी मिळायला लागलं? अरे प्रेम मनात असावं लागतं, जे मोदीजींच्या मनात आहे। तुम्ही दुकानात किती उसनं प्रेम आणलं तरी तुमच्या दुकानातनं प्रेम घेण्याकरता कोणीही या ठिकाणी तयार नाही। तुमची मोहब्बत की दुकान बंद झाल्याशिवाय राहणार नाही। आमचं अतिशय स्पष्ट मत आहे, जातीगत सर्वे करायला आमचा नकार नाही आहे, पण त्याच वेळी जाती जातींना समोर उभं करायचं, जाती जातींमध्ये भांडणं लावायची अशा प्रकारचा कुठलाही निर्णय आम्ही करणार नाही। आज आपण पाहतोय बिहारमध्ये जात जनगणना झाली नाही, त्यांनी सर्वे केला, पण सर्वे केल्याबरोबर कुर्मी म्हणतात आमची संख्या कमी दाखवली, कोयरी म्हणतात आमची कमी दाखवली, मल्ला म्हणतात आमची संख्या कमी दाखवली। आम्हाला विश्वास आहे की हो, मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊन दाखवू आणि मराठा समाजाला आरक्षण देताना ज्या प्रकारे आम्ही कोणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, त्याच प्रकारे मराठा आरक्षण करता आमचं सरकार कटिबद्ध आहे। तिकडे पुण्यातल्या भोसरीतल्या जमीन घोटाळा प्रकरणात मंदाकिनी खडसे यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे। विशेष पीएमएलए कोर्टानं हा दिलासा दिला आहे आणि मंदाकिनी खडसे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे। एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ मंदाकिनी खडसे यांना पुण्यातल्या भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे आणि हा खडसे कुटुंबियांच्याकरता अत्यंत मोठा दिलासा मानला जातो। मंदाकिनी खडसे यांना विशेष पीएमएलए कोर्टानं दिलासा देतानाच हा निर्णय हा खडसे कुटुंबियांसाठी महत्त्वाचा मानला जातोय। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलंय। ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात आली। या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांनी किमान 2 महिन्यात निर्णय घेणं आवश्यक असल्याचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलंय। तसंच विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की हे प्रकरण त्यांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे असंही सरन्यायाधीशांनी नमूद केलं। पोरखेळ का केला जातोय असा प्रश्नही विचारत अत्यंत कडक शब्दात राहुल नार्वेकर यांना सुनावण्यात आलाय। नेमकं काय झालं कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय, कशा शब्दात फटकारलंय पाहूयात। सरन्यायाधीशपदी अर्थातच पीठाच्या अध्यक्षपदी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड होते। कुणीतरी विधानसभा अध्यक्षांना सांगायला हवं की ते सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलू शकत नाहीत। कोणत्या प्रकारचं वेळापत्रक ते न्यायालयाला सांगत आहेत, एवढंच नाही तर सुनावणीच्या वेळापत्रकाचा अर्थ सुनावणीत दिरंगाई असणं किंवा करणं हा असू शकत नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावलंय। नाहीतर याचिकाकर्त्यांची शंका बरोबर ठरेल असं निरीक्षण सुद्धा सरन्यायाधीशांनी नोंदवलंय। तर त्याच वेळेला महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सरकारच्या तर्फे आणि विधानसभा अध्यक्षांतर्फे बोलताना म्हटलं की अध्यक्षांना विशिष्ट प्रकारे सुनावणी घ्यावी असं इतर पक्ष सांगत आहेत। त्यावेळेला सरन्यायाधीश म्हणाले की जून महिन्यांपासून काय घडलंय हा गोंधळ असता कामा नये। सरन्यायाधीशांनी म्हटलं की विधानसभा अध्यक्षांच्याकडून योग्य प्रकारे सुनावणी घेतली जावी। त्यांनी रोजच्या रोज ही सुनावणी घेऊन ती पूर्ण करायला हवी होती। आपण नोव्हेंबर नंतर सुनावणी घेऊ असं ते म्हणू शकत नाहीत।
यावेळेला शिवसेना उभाठा गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलं की पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत, त्यामुळे हा केवळ एक फार्स आहे. त्यांनी काल 4 तास सुनावणी घेतली, कारण आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. यावर सरन्यायाधीश म्हणाले की आम्ही 14 जुलै 2023 रोजी या प्रकरणाचा निकाल दिला होता. 14 जुलै 2023ला निकाल दिला होता, पण त्यानंतरही काही कार्यवाही केली जात नसेल तर आम्हाला नाईलाजानं हे म्हणावं लागेल की त्यांनी 2 महिन्यात निर्णय घ्यावा. सोमवारपर्यंत जर विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं नाही तर आम्ही त्यांना वेळापत्रक ठरवून देऊ. एवढंच नाही तर सरन्यायाधीश पुढे म्हणाले की आमचे आदेश पाळले जात नाहीत. महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या आधी निर्णय घ्यायला जायला हवा. आज खूप कडक शब्दात सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढलेले आहेत. सुप्रीम कोर्ट असंही म्हणलंय की हा पोरखेळ नाहीये. आम्ही जर आदेश मे मध्ये दिलाय तर तुम्ही लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या वकिलांनी असं सांगितलं की मला मंगळवारपर्यंत वेळ द्या. सुप्रीम कोर्ट इथपर्यंत गेलं की ते म्हणले तुषार मेहतांना की तुम्ही आणि महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल अध्यक्षांबरोबर बसा आणि त्यांना काहीतरी समजवा की काय तुम्ही ट्रायब्युनल म्हणजे कसं तुम्ही फंक्शन करायला पाहिजे. एवढं चिडलेले सरन्यायाधीश मी एवढ्यात बघितलेले नाहीयेत कधी, आणि ते खूपच चिडले होते. दोन्ही वकिलांमध्ये पण खडाजंगी झाली, तुषार मेहता आणि कपिल सिब्बलांमध्ये. सुप्रीम कोर्टाचं हेच म्हणणं आहे, निकाल कोणाच्याही बाजूनी द्या, त्याच्यात आमचं हे नाही, हस्तक्षेप नाही आम्ही करू शकत, पण निकाल लवकर द्या. कारण जर तुम्ही निकाल लवकर दिला नाही तर इलेक्शन येतील, तोपर्यंत हे सगळं इन्फ्रक्चर्स होऊन जाईल. आणि ते त्यांनी 2दा असा शब्द वापरला की हा पोरखेळ चालू आहे, हे कुठंतरी थांबायला पाहिजे. आणि शिवसेनेचा मॅटर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मॅटर हा क्लब केलेला आहे. त्याच्यामुळे आमचा विश्वास आहे की माननीय सुप्रीम कोर्ट ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला न्याय देईल. त्यामुळे सगळ्याच गोष्टी जर तुम्ही मस्तीत मस्करीत राजकीय सत्तेच्या मगरुरीत घेणार असाल तर ते कोर्टात चालत नाही असं मला वाटतं. आणि त्याच्यात म्हणणं की ट्रायब्युनल काय करेल ते असं नसतं. टाईम शेड्यूल फिक्स असतो. त्यांनी जस्टिस नरिमन यांच्या याचिकेचीही आठवण करून दिली की जस्टिस नरिमन यांनी ऑलरेडी टाईम फिक्स करून दिलाय, तरी तुम्ही कुठल्याच टाईमचं पालन केलेलं नाही. ह्याच्यातच खूप काही आहे. आम्ही याच्या बाबतीमधला निर्णय मंगळवारी अपेक्षित करतो. हा निर्णय कोर्ट घेईलच. पण आज जे काही मुद्दे आमच्या वतीने मांडले गेले ते हेच मांडले गेले की जी घटनेमधलं 10वं शेड्यूल ज्याच्या रक्षणासाठी गेले कित्येक दिवस ही लढाई चालू आहे, हे जर अशाच पद्धतीने चाललं राहील तर 10 शेड्यूल पायदळी तुडवलं जाईल. आणि ते पायदळी तुडवलं जाऊ नये अशी जर इच्छा असेल या देशातल्या लोकांची तर सुप्रीम कोर्टाने याच्यात हस्तक्षेप करून वेळेवरती हे प्रकरण संपवलं पाहिजे. सरन्यायाधीशांनी या बाबतीमध्ये खुलं हे केलं की का अशी दिरंगाई होते. या कोर्टाने दिलेले सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गोष्टींना तुम्ही गांभीर्यपूर्वक घेत नाहीत का. आणि जर हे असंच चाललं तर मग आम्हाला काहीतरी इथं कोर्टाच्या ह्याच्यामध्ये निर्णय घ्यायला लागेल की अशी परिस्थिती आणू नका. त्यामुळे त्यावर लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या. तुमचं टाइम टेबल हे करा, डे टू डे हिअरिंग करा. आणि तुम्ही ते स्पीकर म्हणून नाही, स्पेशल सेशन असतं, स्पीकर आहात, तुमची कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे, आदरपूर्वक तुम्ही त्या गोष्टीचा सन्मान राखून तुम्ही सुद्धा या ह्याच्यामध्ये ट्रायब्युनल म्हणून या कोर्टाला तुम्ही उत्तरदायी आहात. तर त्या ह्याने तुम्ही आपला निर्णय लवकरात लवकर करावा, जे सगळ्या जनतेला पाहिजे, देशाला पाहिजे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसची केस सुनावणीसाठी घेण्यातच आलेली नाही. सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटावर कोणतेही ताशेरे ओढलेले नाहीत अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी ही फक्त शिवसेनेबद्दल होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीची याचिका एकत्रित झाली आहे ही माहिती चुकीची आहे. आमचे वकील मुकुल रोहतगी हे कोर्टात होते. जर सुनावणी झाली असती तर ते काहीतरी बोलले असते असंही प्रफुल्ल पटेल यांनी नमूद केलं. पटेल यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते काय म्हणतात ह्याच्यावरती खुलासा करायला मी आलेलो नाही. ही सर्वोच्च न्यायालयाची 9 तारखेची ऑर्डर आहे आणि कागदपत्रांवरतीच बोलावं. इमॅजिनरी वर्ल्डमध्ये स्वप्नात काय बघितलं ते कधीही बोलू नये. त्याच्यामुळे एकत्रितच ऐकलं गेलं. दोन्ही पक्षांना तोच म्हणजे साधारण त्यांचं ॲप्लिकेशन ऑफ जे काही पिटिशन आहे
जे काही पिटिशन आहे ते सारखं असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने एकत्रितपणाने ऐकण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांनी लेखी स्वरूपात दिलेला आहे. त्याच्यामुळे जे काही शेड्यूल द्यायचं आहे ते शेड्यूल दोन्ही पक्षांना विचारात घेऊनच द्यायचं आहे. एकत्रितच ऐकलं गेलं. दोन्ही पक्षांना तोच म्हणजे साधारण त्यांचं ॲप्लिकेशन ऑफ जे काही पिटिशन आहे ते सारखं असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने एकत्रितपणाने ऐकण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांनी लेखी स्वरूपात दिलेला आहे. त्याच्यामुळे जे काही शेड्यूल द्यायचं आहे ते शेड्यूल दोन्ही पक्षांना विचारात घेऊनच द्यायचं आहे. त्यामुळे आता हे आरोप प्रत्यारोप आणि सुनावणीचं चक्र हे कदाचित वेगाने सुरू होईल. तिकडे टोलच्या संदर्भात राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला मंत्री दादा भुसे आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सरकारनं टोलवरून जी आश्वासनं दिली त्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी टोलमाफीचा विषय नाही, पैसे कुठे जातात हे कळायला हवं अशी भूमिका घेतली. राज्याच्या उत्पन्नासाठी टोल गरजेचा असेल तरी त्या बदल्यात नागरिकांना काय सुविधा दिली जाते हे सुद्धा महत्त्वाचं आहे असंही राज ठाकरे म्हणाले. तर जर सुविधा मिळणार नसतील तर भरोसा करायचा कसा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्याचा रेव्हेन्यू बरोबर आहे हा विषय नाहीये. राज्याला रेव्हेन्यू नाही मिळाला राज्य चालू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फ्युएल सेस असेल किंवा इतर जे टॅक्सेस असतील हे लागतात. आपल्याला फक्त विषय असा आहे की हा टॅक्स जातो कुठे, ज्याच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळतंय. जर सगळे टॅक्स भरून, टोल भरून, रोड टॅक्स भरून, फ्युएल सेस भरून पण आपल्याला चांगले रस्ते मिळत नसतील आणि नाक्यावरती जर समजा टोल नाक्यावरती दादागिरीची भाषा ऐकायला लागणार असेल सर्वसामान्यांना, तर हे पैसे भरून आम्हाला काय मिळतंय. आम्ही म्हणजे साधारणपणे स्वच्छतागृह पण जर समजा मिळत नसतील याच्यात तर उपयोग काय या गोष्टींचा. याच्यासाठीचा मला असं हा विषय होता. पुढचे 15 दिवस या सर्व एंट्री पॉइंट्स वरती सरकारतर्फे कॅमेरा लावले जातील आणि त्यांच्याबरोबर आमचे देखील कॅमेरे लागतील पक्षाचे, की जेणेकरून किती गाड्यांची ये जा होते आहे या गाड्या मोजल्या जातील. कारण दर दिवशी जर समजा गाड्यांची संख्या वाढते आहे बरोबर आहे, त्याच्यात हे टोल पण वाढवणार आणि गाड्यांची संख्याही वाढणार. म्हणजे हे किती काळ चालू राहणार हे एकदा आपल्याला समजा नागरिक म्हणून आपल्याला कळलं पाहिजे बरोबर आहे. त्याच्यामुळे ही व्हिडिओग्राफी उद्यापासून सुरू होईल बरोबर. आता ठाण्याच्या लोकांना आनंदनगर टोल नाका क्रॉस करून परत जर समजा ऐरोलीच्या टोल नाक्यावरती यायचं तर दोनदा टोल भरायला लागतो. तो टोल एकदाच भरवला जाईल, एक तर आनंदनगर किंवा ऐरोली. 1 महिन्याच्या शासन निर्णय सर्वेक्षण करणार, त्याचंही सर्वेक्षण करणार की ठाण्यावरून मुळात किती गाड्या जात आहेत ते. ठाण्याला जे टोल वाढ झालेली आहे, खास करून मी कमर्शियल म्हणत नाहीये, ज्या 4 चाकी वाहनांवरती जी 5 रुपयाची वाढ झालेली आहे, हा रद्द करण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारला 1 महिन्याचा अवधी पाहिजे आणि त्याप्रमाणे ते 1 महिन्याच्या अवधीमध्ये याचा निर्णय करतील असं सांगितलं. जी वाढ झालेली आहे ती रद्द करण्याच्या दृष्टीने. त्याच्यानंतर जे गोष्ट बंद झाली होती ती आता पुन्हा सुरू होईल. ती म्हणजे प्रत्येक टोल नाक्यावरती ती जी येलो लाईन जी पूर्वी होती बरोबर, त्या येलो लाईनमध्ये 200 ते 300 मीटरच्या पलीकडे त्या येलो लाईनच्या बाहेर गाड्या गेल्या तर त्या सगळ्या गाड्या पुढच्या सोडून दिल्या जाणार टोल न घेता. येलो लाईनच्या पुढच्या सगळ्या गाड्या सोडून दिल्या जाणार. 4 मिनिटाच्या पलीकडे एकही गाडी टोल नाक्यावरती थांबणार नाही. कितीचं टेंडर आहे, कितीचा टोल आहे, म्हणजे टोल आकडा किती आहे, काय 1000 कोटी असेल तो आकडा दिला जाईल. रोजचे वसूल किती होत आहेत आणि आता उरलेत किती हे मोठ्या बोर्डावरती रोजच्या रोज डिजिटली तुम्हाला सांगितलं जाईल लोकांसाठी दोन्ही बाजूला. की तुम्हालाही कळेल की किती पैसे आपण आतापर्यंत जमा झालेले आहेत, किती जमा व्हायचे आणि आज दिवसभरामध्ये किती जमा झाले आतापर्यंत हे तुमच्या समोर येईल. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. छत्रपती संभाजीनगरमधील MGM विद्यापीठात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळेला नितीन गडकरी यांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी नेत्यांनाही टोले हाणले. लोकांना होत असेल
तेच सांगा, लोकांना मूर्ख बनवू नका. मी कधीच मोठ्या घोषणा करत नाही, तरी निवडून येतो असं म्हणत त्यांनी काही जणांना कानपिचक्याही दिल्या. शॉर्टकट नका मारू. तुम्ही जर शॉर्टकट मारला तर शॉर्टकट कट यू शॉर्ट. जे पाहिजे ते स्पष्ट बोला. 40 वर्षाला राजकारणात आहो. मी हो किंवा नाही मध्ये बोलतो. हे काम होत नाही, हो हे होणार नाही, तुम्ही येऊ नका पुन्हा, प्रयत्न नका करू. हे मी काम करीन तर करीन, नाही तर नाही करीन. लोक माझ्यावर नाराज नाही झाले. मी पण निवडून आलो लोकसभेत, अजून जास्त मतांनी निवडून, काही फरक पडत नाही. लोकांना मूर्ख नका बनव. मी करतो, बघतो, पाहतो, आता या कागद द्या, 10 चक्रा मारायला लावा आणि काम नका करू, असं नका करू. डिग्री मिळाल्यानंतर माणूस सुशिक्षित होतो, परंतु दुर्भाग्याने असा अनुभव येतो की सुशिक्षित माणूस हा सुसंस्कृत आहेच असं कधी कधी अनुभवाला येतं, कधी कधी अनुभवाला येत नाही. तुमच्यातून जास्तीत जास्त मुलं अशी तयार व्हावीत की ती नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे तयार व्हावे. की मी यांना जेवढं मोठं समजतो तेवढे मोठे नाही आहेत. आणि ज्यांना मी दुरून खूप छोटं समजत होतो, जे अशिक्षित आहेत, गावात राहतात, खेड्यात राहतात, आणि त्यांना ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञानाच्या बाबतीत त्यांना कदाचित माहिती नाही आहे. यांना जेवढं लहान समजतो तेवढे लहान नाहीत, हे खूप मोठे आहेत. यासोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये इथे थांबूया. थोड्याच वेळात माझी सहकारी प्राजक्ता घेऊन येते काही खास.